नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीची भाजी, ती अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने। त्यासाठी आपण मुलांना ही भाजी टिफिनलाही देऊ शकतो आणि ही भाजी एकदम लुसलुशीत आणि सॉफ्ट असते, त्यामुळे मुलांनाही खायला आवडेल आणि सगळ्यांनाच खायला आवडेल। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। केळीला पहिले सुरीच्या साहाय्याने रेषा मारून घ्यायचे आहे। याचा उपयोग असा होतो की आपल्याला केळी सोलायला खूप मदत होते। इझिली आपण केळी सोलू शकतो, कारण की कच्ची केळी सोलायला खूपच त्रासदायक होते। त्यामुळे आपण सुरीच्या साहाय्याने अशा रेषा मारून घ्यायच्या आहे। बघा किती पटकन हे आपले केळीचे साल निघत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण करून बघा। त्यानंतर केळी सहजरित्या सोलल्या जात आहे। केळी कट करून घ्यायची आहे। कढईमध्ये पाणी टाकायचे आहे। पाणी जेवढे केळी बुडतील एवढंच टाकायचं आहे। त्यानंतर मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यानंतर आपण जी केळी कापलेली आहे ती टाकून घ्यायची आहे। केळी शिजली की नाही सुरीच्या साहाय्याने बघून घ्यायचं आहे। जर सहजपणे केळीच्या आत सुरी जात असेल तर केळी शिजलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात जिरे टाकायचे आहे। हळद टाकून घ्यायची आहे। 1/4 चमचा हळद। नंतर मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। त्यानंतर मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे। मॅगी मसाला टाकल्यामुळे याला एकदम चटपटीत असे टेस्ट येते। व बाजूला गाळून घेतलेली केळीचे तुकडे टाकायचे आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे केळीला मसाला मिरची लागू द्यायचा आहे। त्यानंतर आपली केळीची रेसिपी झालेली आहे। त्यात मिठाचे प्रमाण कमी असेल तर मीठ टाकून घ्यायचे आहे।